समोसा आहे विदेशी, भारतात कसा पोहोचला? इंटरेस्टिंग प्रवास. तुम्ही रोज खात असलेला समोसा, पण हा पदार्थ भारतात जन्मलेलाच नाही, हे तुम्हाला माहिती आहे का? होय, समोसाचा जन्म परदेशात झाला आणि त्यानंतर हजारो किलोमीटरचा प्रवास करत तो भारतात पोहोचला. आज जाणून घेऊया समोशाचा हा भन्नाट प्रवास. इतिहासकारांच्या मते समोशाचा उगम मध्य पूर्वेतील इराण, इराक किंवा इजिप्त परिसरात झाला. 11व्या शतकातील पर्शियन साहित्यांमध्ये संबुसक किंवा संबुसा नावाने त्याचा उल्लेख आढळतो. त्या काळी समोशामध्ये खिमा, सुकामेवा, कांदा आणि सुगंधी मसाले भरून तो तयार केला जात असे. 13व्या आणि 14व्या शतकात मध्य आशियातून व्यापारी, सुफी संत आणि सुलतान भारतात आले. सिल्क रूट मार्गे समोसाही भारतात पोहोचला. अमीर खुसरो आणि इब्न बतूता यांच्या लिखाणात दिल्लीच्या राजदरबारात समोसा दिला जात असल्याचे उल्लेखही आढळतात. 17व्या शतकात पोर्तुगीज व्यापाऱ्यांनी भारतात बटाटा आणला. पुढे बटाटा सर्वसामान्यांच्या आहाराचा भाग बनला आणि समोशातील खिम्याची जागा बटाटा, मटार आणि भारतीय मसाल्यांनी घेतली. यानंतर समोसा पूर्णपणे भारतीय चवीनुसार बदलला. आज भारताच्या प्रत्येक भागात समोसाचे वेगवेगळे प्रकार पाहायला मिळतात. कुठे बटाटा मटार, कुठे पनीर, तर कुठे डाळ किंवा इतर वेगवेगळ्या सारणांचे समोसे बनवले जातात. मंडळी, ही रंजक आणि भन्नाट माहिती कशी वाटली? कमेंट करा.